जलगांव में शिवसेना ठाकरे गुट ने महानगर पालिका में जोरदार नारेबाजी करते हुए एक विरोध प्रदर्शन किया। ठाकरे गुट ने आयुक्त की टेबल पर प्रतीकात्मक कुत्ते रख कर एक अनोखा आंदोलन किया। ये विरोध प्रदर्शन एक 4 साल के बच्चे की कुत्ते के हमले में हुए मौत के बाद हुआ, जिसके बाद शिवसेना ठाकरे गुट काफी आक्रामक दिख रही है। इस दौरान शिवसेना के पदाधिकारियों ने मनपा आयुक्त पर नाराजगी व्यक्त की है और आवारा कुत्तों पर नियंत्रण करने की मांग की। विरोध प्रदर्शन के दौरान जब सुरक्षा गार्ड ने आयुक्त की टेबल पर रखे प्रतीकात्मक कुत्ते को हटाने की कोशिश की तो पदाधिकारी भड़क गए। उनकी नाराजगी व्यक्त करने के बाद प्रतीकात्मक कुत्ते को वापस टेबल पर रख दिया गया। इस मौके पर जिला प्रमुख ने मनपा आयुक्त और पदाधिकारियों पर केवल कमीशन कमाने में व्यस्त रहने का गंभीर आरोप लगाया है। जिला प्रमुख कुलभूषण पाटिल ने चेतावनी दी कि मनपा की लापरवाही के कारण जलगांव शहर में निर्दोष लोगों की जान जा रही है। उन्होंने कहा कि अगर मनपा ने 8 दिनों के भीतर आवारा कुत्तों पर नियंत्रण नहीं किया तो वे असली कुत्तों को महानगर पालिका में छोड़ देंगे। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। आपण बघितलं असेल तर गेल्या 2 दिवसापूर्वी या जळगाव शहरात एक 4 वर्षीय बालकाला मुकाट श्वानाच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागलाय। गेल्या वर्षभरापासून या जळगाव शहरामध्ये मुकाट श्वानांमुळे जळगावातील नागरिकांना असह्य त्रास होत आहे, वेदना होत आहे। वेळोवेळी हल्ल्यांचे प्रमाण श्वानांकडून नागरिकांवरती वाढलेले आहेत। त्या निमित्ताने या जळगाव शहरामध्ये रस्त्यावर फिरणे देखील कठीण झाले। आत्ताच आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात ठोस उपाययोजना आणि मोकाट श्वानांवरती प्रतिबंध करण्यासंदर्भात निवेदन देऊन एक प्रतिकात्मक या ठिकाणी श्वानांचा या ठिकाणी पुतळे त्यांना भेट दिलेत। आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षभरापासून श्वान निर्बीजीकरणावरती जो कंत्राटदार काम करत होता त्याला आवाजवी मागणी करणे, त्याला त्रास देणे, त्याला काम न करू देणे व वेळोवेळी त्याच्याकडून आवाजवी मागणींच्या स्वरूपातून त्रास देण्याची पद्धत जी चालली होती त्यामुळे ते कंत्राटदाराने काम बंद केलं होतं आणि पर्यायाने या जळगाव शहरातल्या नागरिकांना आता त्यांचा जीव गमवावा लागत आहे। खरं तर आयुक्तांकडून आणि मनपा प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून या संदर्भात सांगण्यात येतंय की प्रतिबंध घालण्यात येईल, ठोस उपाययोजना करण्यात येतील, परंतु या ठिकाणी सपशेल मनपा प्रशासन फेल ठरलंय। ते फक्त त्यांच्या मुघल मस्तीमध्ये आहेत आणि या ठिकाणी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत, टक्केवारीत व्यस्त आहेत। म्हणून या ठिकाणी आज त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी आंदोलन करून त्यांना या ठिकाणी जाब विचारला। आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या मागण्यांमध्ये जो बालक या ठिकाणी श्वानांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला आहे त्यांच्या कुटुंबियांना ठोस भरपाई मिळाली पाहिजे। जो अधिकारी यामध्ये सपशेल फेल ठरलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्यात जर मनपा प्रशासन अपयशी ठरलं तर या ठिकाणी खरेखुरे श्वान या मनपा प्रशासन इमारतीमध्ये सोडण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास या मनपा प्रशासनाचे मुख्य म्हणून या ठिकाणी आयुक्त जबाबदार राहतील अशी आम्ही त्यांना या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। दोन्ही शिवसेना या ठिकाणी एकत्र दिसल्या, एकमताने नाही आपण जर बघितलं असेल तर आज या जळगाव शहरातला नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे, सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे। पण सत्ता त्यांची आहे, आयुक्तांवर ते थेट दबाव आणू शकतात, असं असताना तुमच्या सोबत यावं लागतंय त्यांना। जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असतं तर ज्या बालकाला आपला जीव गमावा लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती। जे 1 जूनला जे श्वानाने एक लहान बालकावर हल्ला केला आणि त्याचा गंभीर इजा केली, दवाखान्यात जाईपर्यंत म्हणजे गेल्यानंतर सुद्धा म्हणजे वाचू शकला नाही मुलगा, ही अत्यंत एक दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडलेली आहे। आज शहरामध्ये कुत्र्यांची संख्या भरपूर आहे। या कामी महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सध्या निर्गमित केलेली आहे आणि ती लवकरच फायनल होणार आहे आणि त्यांचं निर्विजीकरण करण्याची दक्षता महापालिकेमार्फत घेत आहे। त्याचबरोबर जे शहरामध्ये काही मांसाची ठिकाणं वगैरे आहेत, खुले आराम मांस विक्री वगैरे होते आणि त्या ठिकाणी जिथं स्वच्छता केली जात नाही अशा ठिकाणी सुद्धा आम्ही काही विक्रेत्यावरती कारवाई यापूर्वी सुद्धा केलेली आहे। परंतु आजपासून ही आम्ही तीव्र मोहीम घेणार आहोत
आणि मांस विक्री अशी उघड्यावर होणार नाही. यापूर्वी सुद्धा आपण आल्यापासून ही निविदा प्रक्रिया म्हणजे ह्या 4-5 महिन्यात सुरू आहे, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती निविदा अंतिम होऊ शकली नाही. आता मात्र शेवटची निविदेची ही बाब आहे आणि ती एक साधारणतः 10 ते 15 दिवसात फायनल स्टेजला. काय कारवाई करेल? एक बाब आहे की श्वान हा जर काय पिसाळलेला असेल वगैरे तर आम्ही तशाबद्दल जे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतो आणि त्याच्यावर म्हणजे काय ते रितसर प्रक्रिया करतो. परंतु जर पिसाळलेले श्वान नसतील तर आम्हाला तसे म्हणजे कारवाई करण्याचे अधिकार नाही. प्राणी क्लेश प्रतिबंधक जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये आपल्याला कुठल्याही श्वानावर असा हल्ला करता येत नाही, त्याला मारता येत नाही किंवा त्याला त्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत नेऊन सुद्धा सोडण्याचं आपल्याला म्हणजे अधिकार नाहीत. आमदार सुरेश गोळे म्हणतायत की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनेच्या दिवशी फोन केला, पण सर्वांचे फोन बंद येत होते आणि हे प्रकरण सदोष म्हणून शोधाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून महापालिकेचे अधिकारी पोलिसांसोबत म्हणून मॅनेज करता येते. अशी बाब नाही. ही जी झाली बाब ही चांगली झालेली नाही आणि श्वानांची संख्या कमी होणं एक ह्याला करणं आपल्याला अभिप्रेत आहे. याच्यावर नसबंदीच्या कारवाई केल्या पाहिजे. किती दिवसात होईल त्याला आपली प्रक्रिया? ही प्रक्रिया चालू आहे, साधारणतः एक 15 दिवसात फायनल होईल.